घंटानाद आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर पोलिसांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं। कल्याणच्या ऐतिहासिक बुरगाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत। बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केलं जातं, मात्र यावेळी हिंदू बांधवांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही। याच्याच निषेधार्थ 38 वर्षांपासून शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करतायत। शिवसेना आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी वेगवेगळ्या वेळेत हे आंदोलन केलं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात आहे। या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत। निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे, परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते। न्याय हा सगळ्यांना सारखा असतो। ज्याप्रमाणे राम मंदिर त्याचप्रमाणे निश्चितपणे दुर्गाडी आणि अलंगडासाठी न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही। जे हिरव्या झेंड्याखाली दाढ्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही। जे मंदिर बंद ठेवतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे आंदोलन मुस्लिमांविरुद्ध नाहीये, प्रशासनाविरुद्ध आहे। प्रशासन मंदिर बंद ठेवतं, आमचा हिंदुत्वाचा घटनेने दिलेला देवदर्शनाचा अधिकार हिरावून घेतं। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे। आणि दुर्दैवामध्ये हे स्वतः हिंदुत्ववादी समजतात। जे उद्धवजी बोलतात हिंदुत्व सोडलं आणि हे हिंदुत्ववादी समजतात, ते स्वतः मंदिर बंद करतात। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो।